न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पारडी नस्करी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली। घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संतांच्या विचारांना अभिवादन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले। खंजरी भजन सादरीकरणाने उपस्थितांना विशेष भावनिक अनुभव दिला। वक्त्यांनी आपल्या भाषणात तुकडोजी महाराजांचे कार्य अधोरेखित करताना सांगितले की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निवारण आणि समाजप्रबोधनासाठी आयुष्य समर्पित केले। ग्रामगीता या काव्यातून त्यांनी आत्मसंयम, नैतिकता आणि ग्रामविकासाचे महत्त्व स्पष्ट केले। भारत हा खेड्यांचा देश असून ग्रामविकासातूनच राष्ट्रविकास साध्य होतो, हा त्यांचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले। तसेच इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे कार्य व्यापक केले। मराठी व हिंदी भाषेतून त्यांनी अनेक काव्यरचना करून समाजजागृती घडवून आणली। या कार्यक्रमाला श्री सूर्यकांत कोहर, शंकर महाराज पवार, अंकुश कोटरंगे, पुरुषोत्तम जुमळे, अरविंद चव्हाण, दौलत कोटरंगे, मधुकर तरेकर, पंकज निकडे, लक्ष्मण जंगले, संतोष बुरबादे व लखन जंगले, शेखर साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।